नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आम्ही आहे म्हासुरण्यात. मग सकाळी सकाळी 6 वाजताच नित्तूमुळे आम्ही पण उठलो, परत नित्तूला झोपवलं आणि आता मी आणि निखिल चाललेलो आहे मॉर्निंग वॉकसाठी. निखिलला पण मी सकाळी सकाळी उठवलं झोपेतून आणि चला म्हटलं जाऊया आपण चालायला जरा. गावाकडची सकाळ बघा ना किती छान असते. छान पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज येतोय, गाड्यांचा आवाज नाही, काही नाही, मस्त वाटतं. ही आहे गावाकडची खरी समृद्धी. तुम्ही बघू शकता या झाडाला पानं कमी आहेत आणि फळं जास्त लागलेले आहेत. पपईचं झाड आहे आणि भरपूर पपई लागलेले आहेत आणि पानं मात्र 3-4च आहेत. पूर्ण झाडाला अजिबात पानं नाहीयेत. हा आहे आमच्या घराजवळचा रोड. हा पाटण पंढरपूर मेन रोड आहे. लहानपणी आम्ही या रस्त्याने जात होतो, तर त्यावेळी हा सिंगल रोड होता. म्हणजे गेली बरेच वर्ष फक्त सिंगल रोड होता. तर फायनली या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हा आता डबल रोड होणार आहे. आणि हा आहे आपल्या घराचा मॉर्निंग व्ह्यू. सकाळी असं दिसतंय. आता उन्हाळा असल्यामुळे आजूबाजूला हिरवळ काही नाहीये, सगळीकडे मोकळं रान दिसते. पण ज्यावेळी पावसाळा सुरू होईल, इथे शेतात काहीतरी लावलं जाईल, त्यावेळी ते छान हिरवळ दिसेल आपल्याला. सकाळी सकाळी आमचं छान असं मॉर्निंग वॉक झालेलं आहे. मस्त वाटतंय जरा चालून आल्यामुळे. तात्याने या ठिकाणी गाणी लावल्यात. नित्तू आणि तात्यात दोघजण डान्स करतात. या ठिकाणी आंघोळीचं पाणी तापवायला आम्ही चूल पेटवले. गावाकडे याचा मस्त चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करायची. हे बघा, घरातल्या पपईला पण कशा मस्त पपई लागलेत. नाश्त्यासाठी शेवया बनवलेल्या आहेत. या सर्वजण नाश्ता करायला. या ठिकाणी मी आवरून फ्रेश झाले, नाश्ता वगैरे झाला. आता थोडंसं घरातली कामं वगैरे आवरायची आणि परत आम्ही दुपारी जाणार आहे म्हसवडला. निखिल नवीन घरात काम करत बसल्यात. बघूया कसं चाललंय त्यांचं काम. बाबा, कसं वाटतंय? वाव, किती फ्रेश फ्रेश दिसतंय. तुम्ही दार लावून बसलेलात? या ठिकाणी निखिलने त्याचा सेटअप केलेला आहे कामाचा किचन मध्ये आणि मस्त खात मक्याची कणीस खात चाललेला आहे काम. मला तर नवीन घरात व्हिडिओ करायला खूप भारी वाटतंय. खूप असे फ्रेश आणि छान व्हिडिओ येत आहेत. तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय. घर कसं वाटलं? छान, मस्त. घर सगळ्यांना आवडलेलं आहे, खूप भारी झालंय. घरामध्ये अशा प्रकारची काच लावले. या काचेतून आपण बाहेरचं बघू शकतोय. आता हे बाहेरचं सगळं आपल्याला इथे घरात बसून पण दिसतंय, पण बाहेरून घरातलं काही दिसत नाहीये. हे जरा ऍडव्हान्स मधल्या काचा आहेत. या ठिकाणी मी छान अशी रांगोळी काढलेली आहे. मी रांगोळी काढलेली बघून नित्तू पण रांगोळी काढायला बसले आणि चिव पण रांगोळी काढते. ही चिवची रांगोळी काढ ना, हे उचल बघू याच्या खाली काय. हे उचललं की डिझाईन असते. हा, पण ती आहे, पण नित्तूने चिवने जास्त रांगोळी ओतली. या ठिकाणी मी तयार झाले. आम्ही आता म्हसवडला निघालोय. त्याच्या अगोदर आम्ही दादूचा बर्थडे करणार आहे. आज त्याचा बर्थडे, चला विश करूया त्याला. हॅपी बर्थडे दादू. बर्थडे मामाचा. बर्थडे आहे मामाचा. आणि हा दादू चिली पिल्यांसोबत बसलेला आहे केक कटिंग साठी. Happy birthday to you.
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. नित्तू हॅपी हॅपी कर. अर्धा बघ इकडे. स्माइल. आज आम्ही आलेलो आहोत समूच्या घरी. तर आज मेहंदीचा कार्यक्रम करणार आहे या ठिकाणी आम्ही. तर चला मग आता मेहंदी वगैरे काढायची, जेवण करायचं. बाय सर्वांना, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये.